तर भारत पाक मधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला। मात्र तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला, त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकलाय। त्यानंतर पाकिस्तानमधून या व्यापाऱ्यांनाच आता धमकीचे फोन येत आहेत। पाहूया। पाकिस्तान मुर्दाबाद, तुर्किस्तान मुर्दाबाद। तुर्की सफरचंदांवर बहिष्कार, व्यापाऱ्याला धमकी। पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन। पाकड्यांच्या पोकळ धमकी विरोधात व्यापाऱ्यांचा संताप। भारत माता की जय, भारत माता की जय। युद्धाच्या रणांगणात सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आता कुरबुऱ्या सुरू झाल्या। पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता। पुण्यातून सुरू झालेली ही बहिष्काराची मोहीम आता देशभरात पोहोचली आहे। तुर्कीचे सफरचंद बॅन करून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला होता। आता ज्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकलाय त्यांना थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येत आहेत। पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांनी निषेध केलाय। देशभरात जे तुर्की बायकॉटचं मोहीम छेडली गेली तो आज ट्रेंड देशभर पोहोचलेला आहे। त्याचाच राग मनात धरून पाकिस्तानातल्या काही लोकांनी आपले शेट झेंडे शेट ज्यांनी तुर्की ॲपलवर बॅन केलं होतं, बायकॉट केलं, त्यांना धमक्याचे फोन आलेत। ह्याच्यावरनं मला म्हणजे इंडियातनं 1-2-3 दिवसापूर्वीपासून फोन येतात, पण ते असं एवढं काय वेगळं बोलत नाही। पण हा पाकिस्तानवरनं फोन आलाय +91। हा काय म्हणतात ते म्हणतात की तुम्ही पाकिस्तान का कुछ नहीं कर सकते, टर्की का कुछ नहीं कर सकते, हमारे साथ बहुत कंट्री आहे असं ते म्हणतात। पण त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुमच्या किती कंट्री तुम्हाला ठीक आहे। मिस कॉल आलता, आपलं जी नॅशनलचं लाईव्ह होतं त्यावेळेला माझ्या खिशातच फोन होता, तेव्हा त्यामुळे 9-13 तुमचा नंबर मिळून इथपर्यंत हिंमत गेली। हां विशेष म्हणजे झी न्यूजचं लाईव्ह सुरू असताना धमकीचा कॉल आल्यानं व्यापारी आणखी चिडले आणि त्यांनी तिथंच तुर्कीची सफरचंद रस्त्यावर फेकून दिली। इतकंच नाही तर पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या। शेतकऱ्यांच्या अवलादी आहेत, नुकसान आम्ही कधी शेतकरी मालाचं करत नाही, पण तो तिकडून बसून जर आमच्या व्यापाऱ्यांना धमकी देत असेल तर निश्चितपणे ॲपल बायकॉट आणि ड्रायफ्रूट पण बायकॉट। मी बघा किती संताप आहे, किती रोष आहे सगळ्या भारतीय व्यापाऱ्यांमध्ये पुणे मार्केट यार्ड। कारण ज्यांनी साधे बायकॉट केले त्यांना थेट पाकिस्तानवर धमक्याचे कॉल आले, त्या रागातनं त्यांनी तुर्कीचे ॲपल फोडून टाकलेले। तर तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलं। नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता, पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। दरम्यान फळ व्यापारी सुयोग झेंडे यांनी या धमकी कॉल बाबत पुणे पोलिसात रीतसर तक्रार दिली आहे। तसंच यापुढे फक्त सफरचंदच नाही तर इतर तुर्की पदार्थांवरही बहिष्कार घालण्याची घोषणा करून टाकली। तुर्कीत जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा भारतानं सर्वात मोठी मदत पाठवली होती, पण तुर्कीनं आपले उपकार विसरून शत्रूला मदत करून पाठीत खंजीर खुपसलाय। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।